श्री गणेशाय नमः, श्री रोहिटाळाय नमः, श्री रानडुकराय नमः, श्री हरणाय नमः, श्री वानराय नमः. आता मंदो श्री गजाननां स्मृती द्यावे भैमुंग विवंचनान म्हणून लागतो चरणान प्यारे सुनगांच्या. आमचे भाग्येत हुरण कनेक्शन झाले होते फारम, तुम्ही केले उपकारम बाकी सर्व तोडिले. आम्ही केला विचारन भैमुंग आम्हा तारणारन, मग काढीला जोर स्पिंकर आणावया. पैसा नसे घरचा काहीन काय कुटाणा केला वाईन, असे होते का कमाईन पैसे लोकाचे काढून. तुला नाही कळणार वेडेन पिरणार आहो आपण थोडेन, बियाणे एवढे महागाडे तर पुढे भाव मिळणार. तिला त्याचे वाटले खरे ना आता दिवस आले वरेन, कामाला लागा आता सारेन 2 दिवसात पेरूया. हिरवेगार रान दिसेन एक आपल्या मनात हसेन, बाकी झाले सगळे पिसेन आपण शहाणे ठरणार. आईसे गेले दिवस काहीन एक झाड उपटून पाहीन, शेंगाचा पत्ता नाहीन काड ढोर खातील. राखण्यासाठी केला मळान रात्री लागत नव्हता डोळान, आता धरू कुणाचा गळान शेंगा नाही बापारे. माग गेलो पाहण्या मजुरन, जीवा लागे हुरहुरन, बायको म्हणे केवढा घोरन लावला घरादाराला. 4-5 आल्या बायान शेंगा काहीच नाहीत बयान, तुमची जिंदगी गेली वायान भैमुंगा बाई कानकोंडे हो. 4 महिने केले कष्टन, देवा तुकारे झाला रुष्टन, आमच्या मनातील गोष्टन तैसी मनी राहिली. रात्र केल्या चक्रान, एकदा रोही आलते अक्रान, एकदा भाकरी नाही म्हणून साखऱ्यान खाऊन तसाच झोपलो. बायको लेकरणी जे घरी आम्हा नसिबी मग पुरीन, पुन्हा असा प्रसंग हरीन आणू नको आम्हावर. आमच्या तोंडी हरणे हुसकान भैमुंगा लागी माल फुसकान, कारे दाखविला हिसकान आम्हाला गी देवा तुला. स्रोत आता द्यावे अवधानन, कुणी ऐकता नसे समाधानन, म्हणून नवी तो कर जोडून भैमुंग पेरू नका हो. झाले गेले द्या सोडून राग गोधड्यात पडून, कारण माणूस येता पुढून लाज वाटे सांगावयाची. हे नसे मनाचे वर्णनन पहा 5 गते पुराणन, पुढील कथानुसंधानन 12व्या अध्यायात होईल. नीती तृतीय अध्याय. गोडा गोपाल कृष्ण भगवान की जय.